उपनगर लाईव्ह आवाज मुंबई उपनगरचा। मुंबईच्या भांडूप परिसरात नशेखोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे। या विरोधात आता भांडूपकर नागरिक रस्त्यावर उतरून जनजागृती करीत आहे। या अगोदर ठिकठिकाणी बैठक घेऊन नशेखोरीला रोखण्यासाठीचे पर्याय नागरिकांनी शोधले होते, तर आज संपूर्ण भांडूपमध्ये जनजागृती रॅली काढण्यात आली। उत्साही मित्रमंडळाच्या नेतृत्वात विभागातील 50 पेक्षा जास्त मंडळांनी यात सहभाग घेतला होता। यावेळी हाती फलक घेऊन अंमली पदार्थ विरोधी घोषणा देण्यात आल्या। याचबरोबर चौकाचौकात पथनाट्य करून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली। यावेळी नागरिकांना आणि प्रशासनाला अंमली पदार्थ सेवन आणि विक्रीला आळा घालण्यासाठी आवाहन करण्यात आले। आज उत्साही मित्रमंडळाने नशामुक्त भांडूप या उपक्रमाअंतर्गत जनजागृती करण्याच्या उद्देशाने म्हणजेच अंमली पदार्थ विरुद्ध ही जनजागृती आहे। अनधिकृतपणे जे काही नशापान चालतं किंवा त्याची देवाणघेवाण चालतं किंवा हे जे कोणी रॅकेट चालवत आहे त्या सर्वांना एक इशारा आहे। तसेच पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याच्या उद्दिष्टाने आणि सामान्य नागरिकांना जनजागृत करण्यासाठी ही रॅली आम्ही आयोजित केलेली आहे। रामकृष्ण हरी, तुम्हाला माहितीच आहे की पूर्ण महाराष्ट्रभर आमचे गुरुवर्य बंडाताता कराडकर यांनी मोठी व्यसनमुक्त चळवळ चालू आहे आणि त्यातून बरेच जण व्यसनमुक्त झाले आणि त्यांनी तुळशीची माळा पण घेतल्या आहेत। आणि भांडूपमध्ये पण आम्ही पूर्ण वारकरी संप्रदाय वर्षानुवर्ष दूध वाटप वगैरे 31 जानेवारीला करतो आणि व्यसनमुक्त भांडूप होण्याचा प्रयत्न करतो। आणि याच माध्यमातून आमचे आता उत्साही मित्रमंडळ हे विकास पाटील सर आणि हे साळुके प्रवीणताई तुल्ले आहेत, परब आहेत, यांनी सगळ्यांनी सहभाग घेऊन नवीन चळवळ सुरू केली आणि या चळवळीत आम्ही सर्व सहभागी आहे। या चळवळीमागचा उद्देश एवढंच आहे की प्रशासनाला एकच विनंती आहे की काहीही करून व्यसनमुक्त आणि जी नवीन पिढी आहे तिच्यावर पूर्णपणे लक्ष दिलं पाहिजे। कारण नवीन पिढी जर उद्ध्वस्त झाली तर सगळं संपून जाईल। आपलं पुढे महाराष्ट्र काहीच करू शकणार नाही। महाराष्ट्र हा एक मोठा शिवाजी महाराजांचा वारसा घेऊन आपण चालणारे आहोत। त्यामागे तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराजांची आध्यात्मिक साथ पण आहे आपल्याला। या दोन्ही माध्यमातून आम्ही व्यसनमुक्तीचा प्रयत्न करत आहोत। त्यासाठी सगळेजण सहकार्य केले, आपलंही सहकार्य मिळत आहे, त्याबद्दल आभार। रामकृष्ण। निश्चितच नशामुक्ती हे अभियान प्रत्येक नगरात, प्रत्येक शहरात, राज्यात, देशात राबवलं पाहिजे। देशाची तरुण पिढी, उद्याचं भविष्य या नशेच्या अधीन गेलेलं आहे, उद्ध्वस्त झालेलं आहे। बऱ्याच गरीब कुटुंबातील तरुण पिढी आणि त्यांचं पूर्ण कुटुंब या गोष्टीमुळे उद्ध्वस्त झालेलं आहे। आम्ही जनसामान्यात उतरून एक प्रबोधन करण्याचा प्रयत्न करतो आहे, प्रामाणिक प्रयत्न करतो आहे की नशा केल्यामुळे तुम्हाला काय नुकसान होऊ शकतं, तुमचं भविष्य कसं बिघडू शकतं, आम्ही यावर अंमल आणू शकतो, यावर कंट्रोल करू शकतो। नशामुक्ती या उद्देशाने आम्ही करू शकतो, पण प्रशासनालाही तितकंच आम्ही आवाहन करू इच्छितो की जे कोणी नशा पुरवणारे जे कोणी त्रस्त असतील किंवा प्रस्थापित असतील त्यावर तुम्ही कायद्याच्या कचाट्यात कुठेतरी त्यांच्यावर कंट्रोल करणं, त्यांच्यावर हे बंद कसं होईल याकडे लक्ष देणं गरजेचं आहे।